नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये इट्स नॉट अबाउट अवेअरनेस, इट्स नॉट अबाउट एनी प्रोपोगंडा, बट बोलण्याची बोलण्याची गरज एवढी भासली आहे किंवा बोलण्याची गरज एवढी आहे की आपल्याकडे एवढं घाणेरडंपणा चालू आहे ना. मी तुम्हाला सांगू इच्छितो, सगळीकडे पूर्ण 28 स्टेट विथ 7 युनिट टेरिटरीजमध्ये एवढा घाणेरडंपणा चालू आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पहा सगळीकडे पोस्ट अँड पॉवर. तुम्हाला तुमची चांगली पोस्ट आहे तर तुम्हाला खूप रुतबा आहे, पॉवर आहे तर तुम्हाला खूप मान्य आहे. तुमच्याकडे नमस्कार सर, चमत्कार सर, फुलतकार सर, फगतकार सर, अमकाना ढिमकाना झमकाना म्हणून राहिले. पण सगळ्यात मोठी पहिली गोष्ट ही ना माहीत की सगळं टेम्पररी आहे. इवन तुमची एज ही टेम्पररी आहे. तुम्ही पाहा ना, तुमची एज तुम्ही एक वर्षाचे असता, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे. तुम्ही एकाच एजमध्ये कधी 20 वर्ष पाहिला की 20 वर्षाचाच माणूस आहे तो नाही आहे. तुम्ही 30 वर्षाचे होता, तुम्ही 40 वर्षाचे होता. इवन तुम्ही झाडं पाहता, झाडाची एज पण टेम्पररी, झाडं पण टेम्पररी नाही. झाडं आज नाही उद्या बिचारे मरून जातात. झाडं असो, काही असो, सगळं टेम्पररी आहे. तरी आपल्याला माज एवढा, बापा मी कलेक्टर आहो, मी SP आहो. अभि तुला रिटायर झाल्यावर कोणी मोजत नाही. तुझ्याकडे पैसेसुद्धा नाही, तू भाजीपाला घेताना. तू भाजीपाला घ्यायला जा, तू किराणा दुकान काय थूक म्हणून थुकते ना, बाहेर निघते. तुम्ही कितीतरी गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणा किंवा किती, मी गव्हर्नमेंट ऑफिसरचीच गोष्ट नाही करताय, बिझनेसमॅन घ्या, पॉलिटिशियन घ्या, कोणी पोस्ट आणि पॉवर जे मास चढलेला आहे ना, ते उतरते लगेचच उतरणार. अरे तुमच्या मागच्या काळामध्ये कितीतरी इंग्रज येऊन गेले, त्यांना पण त्यांच्या पोस्टच्या घमंड होता. नंतर सगळं ध्वस्त होऊन गेला. आझाद भेटल्यावर त्यांना तर कोणी आता आठवण ठेवत नाही. आठवण ठेवला पाहिजे कशा रूपाने? कामाच्या रूपाने, कर्तृत्वानं असला पाहिजे माणूस. आपले कर्म कसे असले पाहिजे, लोकांसोबत किती चांगले असायला पाहिजे, विचार कसे चांगले असायला पाहिजे की नाही हा माणूस मी घेऊन चालतो. तो मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, कोणी असो, जैन असो, काही असो, याला घेऊन चालतो मी. आज आपली अशी वृत्ती नाही ना. आपण पैशाचा माज आलेला आहे. चांगला पैसा पाहिजे. पैसा दिसला की नमस्कार, चमत्कार, गीतकार, गायककार, भूतकाळ भविष्यकाळ करता चमत्कार ज्यांना त्या ढुंगणा मागं, ज्यांना लात मारून तरी ढुंगणाच्या मागं. अरे सडले लोक बनलो आपण. आपण फक्त ढोंग दाखवून राहिलो भारतामध्ये. भारत इंडिया मेरा मान. त्या कायच्या इंडिया मेरा, चड्डीत माझ्या इंडिया मान. तू सुधार, पहिले तुम्ही सुधरा. ते फॉरेनवाले तरी इवन आत्ताच मी बघितलं माझ्या कंपनीमध्ये, त्यांच्याकडे एक व्हिडिओ बघितला मी. कदाचित ते मोठे क्लायंट आहे, ते क्लायंट कधी शेअर नाही करतात कसं पर्सनल व्हिडिओ. मी त्यांच्या इथं पाहिलं होतं किती मान सन्मान एक दुसऱ्याला देतात. भले हां ते पैशासाठी कशी असेल, पण तो मान सन्मान आहे का विषय. आपल्याला मान सन्मान का दूरपर्यंत एकाकडे पाहिजे ढुंगण वाकडे करून घेतात. असे थर्ड क्लास लोक तर झालो आपण. ते बोलणंवाले गरजेचं नाही आहे. अगर मलाच चांगलं दिसलं असतं तर मी तर तुमच्याबद्दल एवढं चांगलं बोलत असतं. माझा देश एवढा चांगला आहे ना. अरे हाय, माझा देश चांगला आहे, मी नाही ना म्हणत. काहीतरी कमी असे म्हणतो ना की 0.1% असे लोक आहे की खरंच खूप त्यांनी सल्यूट करायच्या इच्छा होते, त्यांनी मदत करायला पाहिजे, त्यांनी कुठेही नाही. पण शीख लोकांनी मानलं पाहिजे, पंजाबी लोकांनी बिचारे कुठेही मदत करायला पाहिजे. कशी मी आजमावून घेतलं हो. ते कशी एकटं नाही सोडत, कोणत्याही धर्माला राहो, मदत मस्त करतात. त्यांना मानलं पाहिजे. आपले मुस्लिम बांधवी चांगले आहे, इंडियन मुस्लिम. ते मी माझ्या लाईफमधला एक्सपिरियन्स सांगून राहिलो. आपण आपल्या मुस्लिम लोकांवर संशय करतो, पण नाही करायला पाहिजे. अरे जातीवादाच्या भानगडीत नको पडा. तुमची जात्यावर नंतर आली, पहिले मान्सून आला आहे धरत्यावर. तुम्हाला हे समजून नाही राहिलं. तुम्ही भांडण त्या जातीवर, तुम्ही वोटांवर. तर तुम्हाला सांगितलं तुमची पोस्ट टेम्पररी आहे, तुमचं जीवनही टेम्पररी आहे, तर तुम्हाला काय वाटते तुम्ही अमरत्व आहे. तुम्ही अमरत्व. अरे साधा
पाणी जमिनीवर पडला तर त्याची भाप उडून जाते टोचणाऱ्या जागेवर. तुम्ही का चीज आहे? तुम्हाला कोणता एवढा मास चढलेला आहे? चढा, मला तर म्हणतो मास चढू द्या. मग तुमचे ॲक्सिडेंट होते साल्या काराच्या अंदर, ट्रेनाच्या अंदर होऊ दे साले, तुमचे ॲक्सिडेंट होते, असं मजा येते. तुम्ही सुधारणार नाही आहे. पूर्ण घाणेरडं करून ठेवलं आहे देश. तरी पण एवढं आवडीनं आत्ताही म्हणतो मी, मला सगळ्यांची आवड आहे. मी सगळ्यांनाच म्हणतो, ते काही असो, त्या सगळ्या 28 स्टेटला म्हणतो, ते सगळ्या लोकांना म्हणतो, आत्ताही काही वेळ गेली नाही मित्रांनो. एकत्र या. एकत्रची जाणीव आहे, बरोबर एकत्रची आपली ओळख आहे. आता काहीच नाही. धन्यवाद.